हॅलो हाय नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त असेल, मस्त असेल. मी तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन मस्त अशा ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. मकर संक्रांतीचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच आहे. आणि मकर संक्रांत झाली की किंक्रांत असते आणि किंक्रांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी लगेच हळदी कुंकू ठेवलं होतं. म्हणजे शुक्रवारी आणि की शनिवार रविवार अमावस्या असते. कोणी करतं हळदी कुंकू, कोणी नाही करत, कोणाला जायला आवडतं नाही आवडत म्हणून ना मी. आणि पौष महिन्यात हळदी कुंकू केलेलं चांगलं असतं. तसं तर रथसप्तमीपर्यंत करतात, पण मी माझं सगळं म्हणजे माझं ठरलं होतं की मी या दिवशी करणार. आणि बाकीची अगोदरची तयारी ना मी सगळी अगोदर करून ठेवलेली होती. त्याच्यामुळे सगळ्या डिटेल ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे कसं केलं तर काय केलं. तर ना आता सगळी कामं पटपट आवरून घेतली आणि मेन टास्क असतो आपला लेडीजचा रांगोळी वगैरे काढणं किंवा मग घरामध्ये काय डेकोरेशन करायचं असेल ना सो ते करणं. सो मी ठरवलं होतं की मला असं असं डेकोरेशन करायचं आहे. त्याच्यामुळे मला काही जास्त वेळ लागला नाही. आणि की आपल्याला अगोदर आयडिया असली ना आपल्याला हे करायचं आहे, त्याच्यामुळे आपण पटकन करतो. मी 4 प्रकारची फुलं आणली होते. ती फुलांच्या पाकळ्या अशा बॉक्स बनवले होते मी. त्याच्यामध्ये टाकले कलर आणि त्याच्यामध्ये सौभाग्याचं लेणं म्हणजेच मकर संक्रांती स्पेशल, हळदी कुंकू स्पेशल असं मी काही ना काहीतरी त्याच्यामध्ये लिहिलं होतं. त्याच्यामुळे छान वाटत होतं. त्याचबरोबर ना सौभाग्याचं लेणं मी रांगोळीमध्ये ठेवलं होतं. आणि मी असे छोटे छोटे पतंग घरी बनवले होते. आणि हे कमी बजेटमध्ये पण छान, एक सगळ्यांना खूप छान कल्पना आवडली ही. आणि मस्त दिसत सुद्धा होतं. आणि मोठे काय पतंग बनवले होते, छोटे काय बनवले होते. मोठ्या पतंगामध्ये मी लिहिलं होतं म्हणजे असं सुस्वागतम हळदी कुंकू स्पेशल, किंवा मग एक उखाणा लिहिला होता मी, जो की मी घरामध्ये ठेवला होता. बाहेर ना 3-4 बनवले होते. सो ते सुद्धा मी रांगोळीमध्ये ठेवले होते. आणि मस्त असं डेकोरेशन केलं होतं मी विठ्ठल रुक्माईचं छोटीशी मूर्ती ठेवून. आणि प्रत्येक वेळेस मला वेगवेगळं काहीतरी करायला आवडतं. डेकोरेशन फुलांचं पण तुम्ही बघितलंच असेल कसं केलं काय केलं. आणि आता व्हिडिओमध्ये खूप धमाल मजा येणार आहे, त्याच्यामुळे तर शेवटपर्यंत बघा चॅनल. हा तुमचं दाखवा. मेहंदी कोण मराठी उखाना उखाना आता है आपको? उखाना होता क्या करा तुझं देखा आपने लापरवाही का नतीजा है. मराठी महिन्याची सांगा. अश्विन. माझ्या ह्याच्यात चिठ्ठीत नाव आहे मेहंदी कोण आणि मराठी गाणं सांगायचंय. मराठी गाणं नाहीये, हिंदी गाणं माहिती. ते मेहंदीच्या पानावर ते पण एक गाणं. हा हा ते पण आहे. आणि एक आहे दिलवाले दुल्हनियामधलं मेहंदी लगा वगैरे करा. म्हणजे करते गावात पण आमच्या घरी करत घर जाऊ दे. अरे बाजूला सर बळा थोडस. हा वा वा वा. या सुस्वागतम सुस्वागतम. पैठणी साडीवर शोभून दिसते ठुशी, पैठणी साडीवर शोभून दिसते ठुशी. संतोष पाटलांचं नाव घेते वर्षाताईंच्या हळदी कुंकू. हा स्टार्ट. हर घड़ी बदल रही है जिंदगी, छाव है कहीं कभी है रूप जिंदगी, हर पल यहाँ जी भर जियो जो है समा कल हो ना हो. काय आलं? आणि त्याच्या खाली धरली हे करते त्यांना. हे छान आहे बघा बरं. मला काय बरं वाटतं. काय आलं डायलॉग.
सोपा आलाय की उलट. मोठ्याने सांगा फक्त. जे तुम्हाला आवडेल ते काहीच नाहीये मला हा प्रकार नको सांग, दुसरं काहीतरी सांग. गाणं म्हणा मग, मराठी किंवा हिंदी. साडी घातली फॅशनची, पदर आहे साधा. भाऊसाहेब माझी कृष्ण, मी आहे त्यांची राधा. पाणी घालत होती कामेश्वराच्या हातात. छान छान. राहिला पंढरीचा. मग घेऊ का ना अगोदर. आलंय आवडीचा सण. सोपं आलंय. हा, सण सांगायचा आवडीचा. ऐकलं मी, इथे सांगत होते आवडीचा सण आलाय म्हणून. सांग तुला कोणता आवडतो बाळा सण? आपल्याला जो सण आवडतो ते फक्त नाव सांगायचं झालं. दिवाळी. दिवाळी आवडती. दिवाळी सगळे आवडती. दिवाळी सगळ्यांची. फटाके वाजवा भेटतात. हा, डायलॉग आलतात त्यांना. डायलॉग हा ते पण लिहितात. हा सांगा, तसं काय नाही. कुठलं पुष्पाचं म्हणू का? हा नाही आता ते तुम्ही न्यायचं. हा, दोघींना सेम आलंय. हा, तेच ना. मंगळसूत्र, कुंकू, काजळ, गळ्यातलं, कानात बांगड्या, जोडवी, पैंजण, बिंदी, बाजूबंद, कमरपट्टा, जोडवे, पैंजण, बिंदी, टिकली. हा, इथून असं खाली अंगठी, मेहंदी झाले. गजरा. काय आले? हा सांगा. देवस्थान अक्कलकोट आणि ते काय तुळजापूर. गाणं म्हणायचं एक कडवं म्हणलं तरी होऊन जात. नाही, कडवं नाही. मी सुरुवातीचं म्हणते तुमच्यासाठी खास. थँक्यू. शांत बस. घरपण मी आज पाहिले, मी पाहिले ऋणानुबंधात गीत गंधात मी आनंदात आज नाहिले, मी पाहिले दिसवाटे वेगळा अन लागे कालळा, हे वेडे मन माझे संपूर्ण पाहिले, सुख कळले कळले, सुख कळले कळले, कळले ना कळले. थँक्यू.